आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, त्या कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रभावती ढोबळे मॅडम, या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक अखिलेश शिंदे सर, त्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक टिके सर, सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांनी, व्यक्तिमत्व विकासावर कोणी बोलावं, ज्यानं स्वतःचा व्यक्तिमत्व विकास केला असेल त्यांनी बोलावं, तरी सुद्धा तुम्ही मला बोलवलं. आता काय फार व्यक्तिमत्व विकास झालेला आहे तुम्ही मानत नाही, काही सांगितलं असं तरी जे संकल्पना व्यक्तिमत्व विकासाची असते त्या संकल्पनेमध्ये मी कुठपर्यंत पोहोचतो. आपण जेव्हा मूल्यमापन करतो स्वतःच, तेव्हा अधिकारवादीना आपण एखाद्या व्यक्तिमत्व विकासावर बोलावं असा काही भाग नाही. तरी सुद्धा आपण सर्व मंडळी मला त्या ठिकाणी निमंत्रित केलं, माझा या विषयात सत्कार केला आणि या विद्यार्थ्यांशी संवाद करण्याची मला एक संधी दिली. याबद्दल मी माननीय प्राचार्य आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे, हवं मुद्दा तुमच्या चांगल्यासाठी असं काही म्हणणार नाही, परंतु कार्यक्रमाच्या पूर्वी प्रार्थना म्हटली जाते. हे माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यातलं मी पहिलं कॉलेज पाहिजे. मी प्रार्थना माझ्यामध्ये प्रार्थना असते ही संकल्पनाच आता अलीकडे कॉलेजमध्ये प्रार्थना असते का काही माहिती नाही. कॉलेजमध्ये 15 ऑगस्ट असतो का, कदाचित प्राध्यापक माझ्याशी सतत होते, कारण मी बऱ्याच कॉलेजमध्ये काम केलं. त्याला फक्त NSS आणि NCCचे विद्यार्थी असतात 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला, बाकी कोण नसतं. असा प्रकार तुमच्याकडे घडत चांगली गोष्ट आहे. पण असं एका चांगल्या महाविद्यालयामध्ये येण्याचा योग आला ते माझ्या दृष्टीने एक चांगली उपलब्धी असे समजतो. आणि गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा काही विद्यार्थी पाहिले, अनुभवले, अध्यापनाच्या माध्यमातून जेव्हा काही जे संचित जमा झाले त्याच्या आधारे थोडस बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी शिंदे सरांना म्हटलं होतं की सर ही कार्यशाळा आहे, आता त्यांनी ती सोय केलेली आहे. आताच मला ते म्हटले कार्यशाळेमध्ये भाषण कमी असतं आणि कार्य जास्त असतं. असं त्याला कार्यशाळा म्हणतात. जर तुम्हाला आम्ही कामाला लावायचं असतं, मला आम्ही कामाला लावायचं असतं, आणि हा तसा दृष्टिकोन माझा होता. कारण त्यांनी निमंत्रण देताना ही कार्यशाळा आहे असं म्हटलं. कार्यशाळेचं स्वरूप वेगळं असतं. पण गेली त्यांनी जरी सोय केली असली तरी आता गेले 2 दिवस जे काही झालं, त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची व्याख्यानं झाली आणि आपली एक मानसिकता महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची अशी एक मानसिकता झालेली आहे, कुणीतरी बोलावा ना आम्ही फक्त गप्प ऐकावं अशी एक मानसिकता तयार झाली. उगाच कामाला लावू नका, काय बोलायचं ते बोला नाही तर गप्प ऐकतो, उगाच कामाला लावू नका. तासिक मानसिकता तयार झालेली असतं त्यांची आणि हे सर्वत्र आहे. तर मी शिंदे सरांना म्हटलं की सर असू देत, आता ज्या मानसिकतेमध्ये विद्यार्थी त्या मानसिकतेमध्ये आपण सुरू करू, बघू जरा थोडंसं काही काम देता आलं सर, अशा दृष्टीनं आपण त्याचा विचार करू. आपल्या इथून हक्कीच्या अंतरावर असणारे कॉलेज, ज्या कॉलेजमध्ये माझी सुरुवातही झाली आणि ज्या कॉलेजमध्ये मी रिटायरही झालो, आपल्याला माहिती आहे मी एसडीएम कॉलेजमध्ये रिटायर झालो. आणि साधारणतः 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी एसडीएम कॉलेजमध्ये बदलून आलो. आणि आता त्या वेळेला कॉलेजची स्थिती खूप चांगली होती. मॅडमला नाही, खूप 30 वर्षापूर्वीचा काळ बोलतोय. वर्ग खचाखच भरलेली असायची. वर्ग खचाखच भरलेली असणे ही संकल्पनाच आता अवघड झाली बरं का. खचाखच भरणे हा शब्दच घ्या. खचाखच कुठल्या मोजून उपस्थिती असते असं हे सगळं उलटच. तर 100-150 विद्यार्थी वर्गामध्ये होते
आणि मी वर्गामध्ये बीएच्या वर्गामध्ये मी प्रवेश केला. पहिलाच दिवस माझा होता आणि मी प्रवेश केला तर विद्यार्थ्यांना अशी बसायला सुद्धा जागा नसल्यासारखे असे पाठीमध्ये उभे राहिले. आता कॉलेजचे विद्यार्थी ते काही विद्यार्थी खोडकर असतात, काही म्हणण्यापेक्षा बरेचसे खोडकर असतात असं म्हणूया, बरेचसे खोडकर असतात. आणि मग मी थोडासा बदलून नवीन गेल्यामुळं नवीन प्राध्यापकाची जरा टेस्ट करणं हे जरा विद्यार्थ्यांचा आवडता छंद असतो. आणि मग हे विद्यार्थी असा हळूच पुटपुटला, बरा दिसतोय जरा बरं असं म्हटलं. आता मी बऱ्यापैकी करून होतो माझं लक्षात आलं. आणि मग मी त्याला उभं केलं आणि त्याला मी नाव विचारलं. उभं केलं की पोरं काम करतात लगेच, पॉइंट आउट केलं की काम करतात. गर्दीत बोलायला काय वाटत नाही हो मला, गर्दी म्हणजे काय बोलतात, पण एखाद्याला उभं केलं का नाही की मग तो गडबड. तर त्याला मी विचारलं, अरे म्हणलं माझ्या काही प्रश्नाची उत्तरं दे म्हटलं. तो गांगरलेला होता. तर म्हटलं तू एफवायला का आलास? तर म्हटलं 12वी पास झालो म्हणून एफवायला आलो. अरे वा, काय छान उत्तर आहे. बरं म्हटलं ठीक आहे, बरं एफवाय झाल्यावर काय करणार? म्हटलं एसवायला जाणार. तो माझी पुढे तपासणी घ्यायला बरं म्हटलं एसवाय झाल्यावर काय करणार? काय सर काय विचारताय किंवा मला लक्ष म्हटलं. अरे मला माझ्या प्रश्नाचं उत्तरच सांगते, मला माझ्या प्रश्नाचं तो बोलतोय, तो मला सांगतोय आणि मी त्याला विचारते. पुण्यामध्ये जरा थोडा तो अडथळा. मी म्हटलं तेव्हा झाल्यावर काय करणार आहे? 30-35 वर्षापूर्वी अशी अवस्था होती की मुलं साधारणतः ग्रॅज्युएट होईपर्यंत शिकायची आणि पुढे नंतर नोकरीला लागायची. पुढचं फार काय असतं पुढं काय हे काहीच नाही. मी त्याला म्हटलं बरं टीवाय झालं काय करणार? ते जरा गप्प झालं, त्याला काय बोलताच नाही. मागचा जरा कदाचित थोडाफार हुशार असावा, त्याला जरा असं थोडं त्याला नसला त्याला म्हटलं सांग की एम एला जाणार. मग तो म्हटला हो सर, म्हटलं एम एला जाऊ. अरे वा आपलं छान काम बरे तुला शेत म्हटलं. तर म्हटलं एम ए झाल्यावर काय करणार आहे? आता तर ते भुईसापाटच झाला, काहीच माहिती नाही. विद्यार्थी गेलो, मी त्या मुलाला पाहत होतो आणि त्या मुलामध्ये मला व्यक्तित्व दिसत होतं, व्यक्तिमत्व दिसत होतं. बारकाईने विचार करायला लागलो. व्यक्तित्व दॅट इज इंडिव्हिज्युअलिटी. व्यक्ती हे जन्माला मिळतं. आपल्या आई वडिलांनी जो जन्म दिला आणि जन्मानंतर आपल्याला जे रूप प्राप्त झालं, जे शरीर प्राप्त झालं, जो रंग मिळाला, जी देहाची ठेवण मिळाली, त्याला इंडिव्हिज्युअलिटी व्यक्तित्व असं नव्हे. हे व्यक्तित्व मला दिसत होतं. हा पोरगा कुठल्या तरी आई वडिलांचा मुलगा आहे एवढंच मला त्याचं व्यक्तित्व दिसत. परंतु मला त्याचं व्यक्तिमत्व दिसे ना, त्याचं कारण असतं व्यक्तित्व हे जन्मानं मिळतं आणि व्यक्तिमत्व घडवावं. आणि ते व्यक्तिमत्व त्याला घडवण्याचा काही प्रयत्न केलाच. हे प्रयत्न कोणी करायचे? खरं म्हणजे हे प्रयत्न करण्याचे 3-4 घटक असतात. त्यापैकी 4 घटक मी पटकन सांगतो आणि माझ्या मुद्द्यावर येतो. 4 घटक असतात. एक कुटुंब, दुसरे शाळा किंवा महाविद्यालय, तिसरे समाज आणि चौथं शासन. अशा 4 घटक असतात की जे व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडवत असतात. हे 4 घटक अलीकडच्या काळात किती सक्षम आहेत हा मोठा विचार करण्याचा प्रश्न. किती सक्षम आहेत? तुमचं परीक्षण करायला पाहिजे. तुमच्या कॉलेजचं परीक्षण झालेलं आहे, ते परीक्षण होत असतात. तर ती परीक्षण करण्याची गरज आहे की खरं इथं व्यक्तिमत्व घडतात किंवा नाही, कुटुंबामध्ये घडतं किंवा नाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आई वडील कितपत घडवतात काही माहिती नाही, पालक कितपत जागृत असतात माहिती नाही. तुकडोजी महाराजांनी सांगितलंय घडवाया उत्तम नागरिक पालक करते संस्कार. तुकडोजी महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे की पालकांनी जर संस्कार केले तर व्यक्तिमत्व घडतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे विद्यार्थी शाळेमध्ये येतात. शाळेमध्ये विद्यार्थी त्यांचं व्यक्तिमत्व घडतं का? माझं निरीक्षण असं आहे, काही सर्वत होतील असं नाही. शाळेमध्ये व्यक्तिमत्व घडत नाही, शाळेमध्ये परीक्षार्थी विद्यार्थी घडतात. आपलं माझ्याशी सहमत असा नका. परीक्षार्थी विद्यार्थी घडतात याच्याबद्दल मी सहमत आहे. मार्कही त्यांना चांगले मिळतात.
98, 99, 100% पण मार्क नाही मिळत. परीक्षार्थी विद्यार्थी घडतो याच्याबद्दल काही शंका नाही, पण व्यक्तिमत्व घडतं का काही मला नाही सांग. व्यक्तिमत्व घडलं असतं तर त्याने घरामध्ये आई वडिलांना मदत केली असती, काहीतरी वेगळी पुस्तकं वाचली असती, कोणाशी तरी तो चांगल्या मोठ्या व्यक्तीशी बोलला असता, त्याला व्यक्तिमत्व म्हणतो आम्ही. आणि तेव्हा तरी त्याचा प्रभाव असा पडला असता की त्याची वेगळी ओळख लोकांना झाली असती, पण तसंही काही दिसत नाही. पण परीक्षार्थी विद्यार्थी घडतो इथपर्यंत मला मान्य आहे. म्हणजे कुटुंब, शाळा आणि समाज. आमच्या वेळेचा समाज बरा होता. जेव्हा मी APJ अब्दुल कलामच्या जेव्हा मी भाषण तुमच्या कॉलेजमध्ये केलेलं आहे, तर APJ अब्दुल कलाम का घडले तर त्याच्या गावातला समाजच तसा चांगला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीला एका मुस्लिम माणसाला सरपंच करणारा ते गाव होतं. असाही समाज होता ना त्यावेळेला. एक व्यवस्था कशी होती की त्यातनं माणसं चांगली घडत. आणि शासनाबद्दल आता आम्ही काय बोलावं, चौथा घटक शासनाबद्दल काय बोलावं, मॅडमांना बोलत होतो, आणि त्याच्याबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकारच नाही. मोठी लोकशाहीमध्ये विचित्र अवस्था आहे, तुम्हाला अधिकार नाही, डोंट आस्क अस. आम्हाला तुम्ही विचारायचं नाही. तुम्हाला आम्ही सांगणार त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे काही. आणि मग शासन हा घटक सुद्धा विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवतो. आता हे सगळं जर असं घडत असेल आणि याप्रमाणे आपण जर घडत असू तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यज्ञ कॉलेजचा मला विद्यार्थी जो भेटला तो असाच घडत होता. आणि त्याच्या ठिकाणी ही अशी ताकदच निर्माण झाली नाही की मी स्वतःच व्यक्तिमत्व घडवू शकतो. त्याला कोणी सांगितलं असं. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, तोच आहे जीवनाचा जन्मपा. हे वाक्य आता कोणाचे बरेच वाटत, पण मी वाक्य बदलतो. ते काय मला कसं तेवढंच पसंत नाही. तूच आहे ज्या जीवनाचा शिल्पकार, त्याचं उलट वाक्य असं म्हणतो, मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्प. मला कोण सुद्धा, अरे मला कळतं की नाही, मला स्वतंत्र मेंदू नाही, मला विचार करता येत नाही. आय थिंक सो आय एम तो शास्त्रज्ञ म्हणून. अरे मी विचार करतो म्हणून मी आहे. विचार जर करणारच नसेल तर प्राणी पातळीवरच्या एका मानवाला न्यू कॉर्टेक्स नावाचा जो वेगळा भाग दिला मेंदूमध्ये, तो फक्त माणसाला दिला. ना सापाला दिला, ना वाघाला दिला, ना सिंहाला दिला, ना बेडकाला दिला, कोणाला दिला. ती फक्त 3 पातळ्यावर जातात. 4थ्या आणि 5व्या पातळीवर जगण्यासाठी न्यू कॉर्टेक्स नावाचा जो भाग आहे मेंदूमध्ये, तो भाग हा माणसाला दिला. त्याचा आम्ही विचारच करत नाही. अक्षर तू गहाण पडले नाही, गहाण पडले. अक्षर मी गहाण शब्द, आणि त्याला कारण 2च आहेत, आणि ते म्हणजे शासन आणि प्रसारण. त्यांनी मेंदूच तुमचा गहाण, तुमच्या मेंदूला विचार करायलाच लावलेला नाही. घरात गेला की मोबाईल उघडा की तो बरोबर तुमचा मेंदू कॅप्चरच करतो. टीव्ही लावा, तुमचा मेंदू तो कॅप्चरच करतो. टीव्ही सांगतो, काय सांगतो तुम्हाला, बरोबर आहे की माझं ध्यान बघा. टीव्ही तुम्हाला सांगतो आम्ही दाखवतो ते गपचूप बघायचं, प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न तरी कुठं संधी तुम्हाला, मला संधीच नाही. मोबाईल सांगतो बटन दाब, जे दिसेल ते बघायचं, बोलायचं नाही, विचार करायचा नाही. प्रक्रिया आमचा विचारच नाहीसा करून टाकला, व्यक्तिमत्व घडणार कशी? जिथं विचारच सांगतो तिथं व्यक्तिमत्व घडत नाही. आणि म्हणून विद्यार्थ्यांना हा विचार तुम्हाला तुम्ही काढायच विचार. जर माझा मेंदू कोण बंद करत असेल ना तर मला मेंदू बाजूला ठेवा. पर्सनॅलिटी हा शब्द त्याचा मूळ शब्द पर्सोना असेल, लॅटिन शब्द आहे तो पर्सोना. पर्सोना म्हणजे मुखवटा. एक चेहरे पे कई चेहरे लगा रहते हैं, लोगांना ऐकली का? मला गाणी बऱ्यापैकी माहिती आहे, सिनेमाची गाणी म्हणत असतात. असे तर काही गाणी असतात ते एका चेहऱ्यात कितीतरी चेहरे मुखवटे लावतात आणि जगत असतात. मग अशी सिंधू सरांचा उल्लेख केला ऍज अ लाईक इट शेक्सपियरच्या नाटकामध्ये, नाटकामध्ये तो भाग आलेला आहे. त्याने एंट्रन्स एक्टिव्हचा जो उल्लेख केला त्याला शेक्सपियर असं म्हणतो, दिस वर्ल्ड टू स्टेज अँड वी हॅव टू प्ले आवर पार्ट ऑन द स्टेज, ईच वन हॅज गॉट हिज एक्झिट अँड एंट्रन्स. अरे जग ही एक रंगभूमी आहे, त्या रंगभूमीवर तुम्हाला वावरायचं असतं त्यावेळेला तुम्ही मुखवटीत आहे. मुखवटीत आहे. मुखवटा हे तुमचं व्यक्तिमत्व नसतं, तुम्ही जगता हे तुमचं. आणि मग
मला जर माझं व्यक्तिमत्व जर तयार करायचं असेल, व्यक्तिमत्व म्हणजे काय हो नेमकं, आता त्याची मी फारशी मोठी थिअरीमध्ये जाणार नाही मी, तर अनुभवात गेलो जरा बरं कोणाला समजतं. थिअरीमध्ये मी जाणार. व्यक्तिमत्व म्हणजे थोडक्यात मी असं सांगेन, व्यक्तिमत्व म्हणजे स्व ओळख, स्वतःची ओळख. हा, स्वतःची वेगळी ओळख काही करता येते का हो? तुमची जर स्वतःची वेगळी ओळख जर करता येत नसेल तर तुम्ही ऍव्हरेज पीपल, सामान्य माणसाच्या कॅटेगरीमध्ये येतात. मग तुम्हाला कोण कसं लोक कोणते ओळख? स्वतःची वेगळी ओळख करण्यासाठी, वेगळी शब्द पुन्हा, स्वतःची वेगळी ओळख करण्यासाठी देअर शुड बी समथिंग डिफरंट. पुन्हा वेगळं पाहिजे ना, पुन्हा काहीतरी वेगळं असल्याशिवाय तुम्हाला कोण ओळखणार? तुमची वेगळी ओळख कोण घेणार? चांगलं गाणं गाते म्हणून लता मंगेशकरची ओळख झाली, चांगलं खेळतो म्हणून सचिन तेंडुलकरची ओळख झाली. काहीतरी वेगळं पण आहे ना त्यांच्यामध्ये, किंवा आणखीही काही वेगळ्या ओळखी असतात त्या इतक्या सामान्य सामान्य स्वरूपातलं सुद्धा एखादी छोटी गोष्ट सुद्धा मोठी करता येते. अशा अनेक गोष्टी असतात. इफ यू डू नॉट डू ग्रेट थिंग, डू स्मॉल थिंग इन अ ग्रेट वे, असं म्हटलेलं आहे. नेपोलियन हिलनं वाक्य सांगितलं. तुम्हाला जर मोठी गोष्ट करता येत नसेल काही हरकत नाही, पण साधी गोष्ट सुद्धा मोठेपणानं करा. दॅट इज युअर आयडेंटिटी. ते नीलिमा, त्या मुलीचं नाव नीलिमा मिश्रा तिचं नाव, ती सुद्धा आर्ट्स फॅकल्टीची विद्यार्थिनी होती, सायकॉलॉजी विद्यार्थिनी होती. तिनं काय 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 केलं आणि तिला पद्मश्री मिळाली हो. केवढे तिला पुरस्कार मिळाले. तिनं काय करावं? तुम्ही म्हणाल काय हे खरंय करावं? ते खरंच आहे. तिनं काय करावं तर तिला पद्मश्री काय मिळाली? तर तिनं गोधड्या तयार केल्या म्हणून तिला पद्मश्री. गोधड्या तयार करणे ह्याच्यावर पद्मश्री मिळू शकते. ते बेसायकोलॉजी झालेली पोरगी तिला असं ओळखलं की इथं फाटकी तुटकी कपडे माझ्या भागात खांद्या सुटली जळगाव जिल्ह्यातली. तिला असं ओळखलं की फाटकी तुटकी कपडे भरपूर तिथं पडलेली असतात, टाकून देतात कुठेही. काही कपडे चांगलेही असतात, स्वतःची असतात. ती जर मी घेतली तर काय होईल? तुकडे तुकडे शिवले तर काय होईल? आणि मग तिला बचत गट स्थापन केला. बचत गट स्थापन केल्यानंतर मग ते असे तुकडे तुकडे जोडून, तुकडे तुकडे जोडले की जरा रंगीबेरंगी गोधडी होते का नाही, छानपैकी अशी. त्याला तुम्ही कोलाज म्हणता का नाही? कोलाज तयार होतो. गोधडीचा कोलाज तिने तयार केला, गोधडीचा कोलाज. आणि पुन्हा ते अनेक कापडं वापरल्यामुळे ती इतकी उबदार झाली आणि तिनं ते लंडनला पाठवली गोधडी. आणि लंडनचे लोक म्हटले, अहो हे ब्लँकेट पेक्षा भारी आहे. नीलिमा मिश्राची गोधडी एक्सपोर्ट होईल लंडनला. आणि नीलिमा मिश्राची वेगळी ओळख आहे. खूप मोठं काम करावं लागतं, अशातलाही काही भाग नाही. छोट्या छोट्या कामातून सुद्धा आपली वेगळी ओळख होऊ शकते, हे ध्यान ठेवा. कोल्हापूरच्या कामाची चप्पल लंडनच्या मार्केटमध्ये आहे का नाही? सांभाळ तो, पण लंडनच्या मार्केटमध्ये लेबर लावून चप्पल. सांगलीचा भडंग एक्सपोर्ट होतो. भडंग मध्ये काय आहे माहिती आहे ना? कोणता भडंग? सगळ्यांना माहिती आहे. भडंग काय? तुम्हाला असं वाटेल काय भडंग एक्सपोर्ट? काहीतरी असेल करायचं त्याच्यामध्ये. त्यांनी काहीतरी समथिंग डिफरंट. मी कोणाचं तुमची वेगळी ओळख करायची आहे ना, आयडेंटिटी करायचं ना, व्यक्तिमत्व करायचं ना, समथिंग डिफरंट. अरे त्याच्यामध्ये गॅरेजमध्ये सगळीच पोरं कामं करतात. गॅरेजचा संबंध पॅकेजशी जास्त आहे. ते ऑटोमोबाईलचे ग्रस्त आहेत. सगळीच पोरं कामं करतात. पण एक पोरगा जपानचा असा काम करत होता त्या वर्कशॉपमध्ये, गॅरेजमध्ये. तो मात्र इतरांसारखं काम करत नव्हता. दुसरे कपडे उगाच तो काळे करून घेत नव्हता. तो ते चाक बघायचा, त्याचा टायर बघायचा, टायरला टाकलेला खसा बघायचा, त्याचे ते पोक्स बघायचा, पोक्सची संख्या मोजायचा. आणि मग ते बारकाईने निरीक्षण करताना खसा किती आहे, याच्या पोक्सची संख्या किती आहे. मग कधी कधी मालक नसता की तो 2-3 पोक्स वाढवता येईल का बघायचा, 2-3 पोक्स काढून टाकायचा काय, आणि पुन्हा तो गती मोजायचा. आणि मग त्यानं त्याचं गणित तयार केलं. किती पोक्स असल्यानंतर चाक किती वेळा दिसलं.
असं त्यानं गणित तयार केलं, त्याला काहीतरी गवसलं आणि त्यानं असं ठरवलं की मी एक अशी गाडी तयार करणार की जी जगातल्या प्रत्येक रस्त्यावर धावू शकेल. मिशन स्टेटमेंट बघा, ध्येय बघा, त्या ध्येयाकडे येणार आहे. ध्येय असतं माणसाचं जपानमधल्या लोहाराचा बघ, जगातल्या प्रत्येक रस्त्यावर ही गाडी पडेल अशा प्रकारची मी गाडी तयार करणार असं त्यानं ठरवलं. आणि तो कामाला लागला, त्याची खरोखर गाडी तयार झाली आणि ती जगातल्या प्रत्येक रस्त्यावर फिरू लागली. त्या पोराचं नाव मी सांगतो म्हणजे तुम्ही गाडीचं नाव लगेच सांगू शकाल. त्या पोराचं नाव आहे सोईचिरो होंडा. होंडा गाडी, बरोबर आहे, होंडा गाडी. मला सांगा, जगातला एक रस्ता सांगा की ज्या रस्त्यावर होंडा गाडी फिरत. मग प्राध्यापक म्हटलं, सर ते जरा खेड्यातली पोरं आहेत, जरा पेंट आणि द्या म्हणते येणार. तुम्ही का स्वतःला एवढं कमी समजताय? आणि असं मग ते डिफरंट पाहिजे. तुम्ही मी म्हणजे माझ्या कॉलेज मी नाव ठेवत नाही बरं का, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी बोल, केवळ तिथंच घडत आहे, प्रत्येक कॉलेजमध्ये हे घडतं. आणि पाटणच्या कॉलेजमध्ये मी गेलो होतो तेव्हा असं घडलं किस्सा आणि तो सांगत नाही. प्रत्येक कॉलेजमध्ये हे असतं. तर हे वेगळेपणाने एखाद्या गोष्टीचा विचार करायचा असतो, हे आपल्याला माहिती पडलेलं नाही. आपण असा विचारही केलेला नाही. हे असं केलं तर काय होईल? मी एकदा हायस्कूलमध्ये असं म्हटलं की जरा पत्र लेखन आपण करूया. पत्र लिहितो, आपण सगळे पत्र लिहितो, आपल्याला माहिती आहे. तरी म्हटलं असं पत्र लिहा की पत्राची सुरुवात समजा शिक्षकांना पत्र लिहायचं, तर अशी सुरुवात करा की वरती उजव्या बाजूला असं असेल, आपला आज्ञाधारक विद्यार्थी आणि नाव असेल. पत्राची सुरुवात पोरचं करावली असं कुठे असते वे. सुरुवातीला कसं असते, आदरणीय गुरुजन वर्ग वगैरे काय असेल ते सरकारने नमस्कार असं असते ते. अरे मग असं काही लिहिता येऊ शकतं का? काय कधी नाही विचार केला, असं कुठं असते उलट सुलट. उलटा सुलटा विचार केल्याशिवाय काही वेगळं करून तरी विचार करू. आणि मग ही व्यक्तिमत्व घडताना आपणाला स्वतःलाच असा एक प्रश्न विचारावा लागतो की मला माझं व्यक्तिमत्व घडवायचं आहे. आता माझं म्हणजे व्यक्तिमत्व घडवायचं आहे म्हणजे मला माझं ध्येय ठरवायचं आहे. आता पुन्हा वाक्य लक्षपूर्वक आहे का? जेव्हा व्यक्ती स्वतःचे ध्येय ठरवत नाही तेव्हा ती व्यक्ती दुसऱ्याचे ध्येय पूर्ण करायचा प्रयत्न. वाक्य कळालं का नाही? मी कॉलेजच्या विद्यार्थ्याचं उदाहरण केलं आणि अलीकडच्या काळामध्ये मी आपल्या मारुती मंदिराजवळ अजूनमधून जे काही कार्यक्रम होत असतात, शिवजयंती वगैरे सगळे कार्यक्रम होतात, तर तिथं मी शेकडो हजारो विद्यार्थी पाहतो, विशिष्ट ड्रेसमध्ये आलेले असतात आणि काहीतरी घोषणा देत असतात. त्यांच्याकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा मी पण म्हणतो की व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी नाही, ही व्यक्तित्वाची. आता जन्म दिलेला आहे म्हणूनच येत आहे. आणि ह्यांना स्वतःच काही कळालेलंच नाही. ह्यांना स्वतःच काही कळालेलंच नाही. स्वतःच ध्येय ठरवू शकत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय ठरवत नाही तर दुसरं कोणीतरी तुमचं ध्येय ठरवत. त्याला कुठं न्यायचं आहे? आणि तुम्हाला तुमचं ध्येय न ठरवण्या लायकच तुम्हाला ठेवणं ही तथाकथित माणसांची गरज असते. त्यांची ती गरज आहे, तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. तुम्हाला कळू द्यायचं नाही, ध्येय स्वओळख नाही कळू द्यायचं. तुम्हाला आम्ही घोषणा दिली की जय म्हणायला फक्त सांगायचं, तो न्यूरो कॉर्टेक्स तुमचा असा पूर्ण बंद करून ठेवायचा. न्यूरो कॉर्टेक्स पूर्ण बंद हे नाही. असे मी शेकडो हजारो विद्यार्थी बघतो आणि मला असं विचार पडतो की का बरं हे मुलांनी विचार करू नये? हो, मी कोण?
हा पोरांना कधीच काही प्रश्न पडला नाही का? व्हॉट डू आय लिव्ह फॉर? मी जगतोय कशासाठी? व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लिव्हिंग? मला जगण्याचा उद्देश काय? ज्याला पर्पज माहिती नाही ना, ते विद्यार्थी काहीही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. जन्माला आले तसे निघून जातात. आपण तसं जाऊ नये असं मला नेहमी वाटतं. डॉक्टर फ्रँकेल नावाचा ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञ, त्यांना असं सांगितलेलं आहे, द पीपल हू नो व्हाय ऑफ लिव्हिंग, then the how of living becomes easy. कळलं का नाही? ज्याला why of living कळतं, मी का जगावं हे कळतं, त्याला जगावं कसं हा प्रश्न काय राहत नाही. तो पहिला why हा प्रश्न महत्वाचा आहे ना, मी का जगतो हा प्रश्न सातत्यानं तुम्ही विचारायला पाहिजे. सातत्याने विचार, मी का जगतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की नाही माझं जगण्याचं काही उद्दिष्ट वेगळंच, कारण म्हणजे परमेश्वरानं, अध्यात्मातला भाग आहे, परमेश्वरानं प्रत्येक व्यक्तीला एका विशिष्ट उद्देशानं जन्माला घातले. हे अध्यात्मिक तिसऱ्या पातळीवर होतं बरं का. एक काल्पनिक पातळी, दुसरी वैज्ञानिक पातळी आणि तिसरी आध्यात्मिक पातळी. आध्यात्मिक पातळीपर्यंत खूप 5-1% लोक पोहोचत असतील असं माझं ठीक आहे, हायपोथेसिस आहे. त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन मध्ये बोलत नाही, काय कलेक्शन केलेलं नाही, त्याच्यावर रिसर्च झालेला नाही. ते 5% ते लोक तिथपर्यंत पोहोचत असतील. बाकी सगळे आपण ह्या 2 लेवलवर आपण पोहोचलेला असतो. आपण किती केलं तरी लेवल आपली त्या डाटा करतो. आता मी काही विद्यार्थी माझ्या हातून सुद्धा PhD झालेला माहिती आहे मला काय असतं बघा. तर ते दुसऱ्या पातळीपर्यंत असतो, तिसऱ्या पातळीपर्यंत मात्र पोहोचत नाही. तिसऱ्या पातळीपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांनी पोहोचायला पाहिजे. आणि ती पोहोचताना सातत्याने प्रश्न विचारा, हो काय करता जात नाही, माझ्या जगण्याचा उद्देश काय. आणि एक पुन्हा मी तुम्हाला आठवण करून देतो, म्हणजे कदाचित विसरून जाईल मी, की यू गेट द लाईफ वन्स. आयुष्य फक्त एकदाच मिळतं. देयर इज नो वन्स मोर. पुन्हा त्याला वन्स मोर नाही, एकदाच जगायचं. पुनर्जन्मावर माझा काही विश्वास नाही बरं का. तुमचा असला तर असू द्या, जरूर असू द्या. मागच्या जन्माचं पाप या जन्मात फेडायचं, या जन्मात केलेलं पाप पुढच्या जन्मात फेडायचं. आणि किती जन्मात फेडायचं का माणसाला? मला एकच जन्म मिळाला एवढं मला माहिती. मला एक विचार, जन्माला आलो आणि मरणार आहे हा माझा जो कालावधी की नाही, या कालावधीमध्ये फक्त मी जगणार आहे आणि मला ठरवायचं. आणि हे ठरवताना त्याला मिशन स्टेटमेंट असं म्हणतात. ध्येयवाक्य हे खूप अगदी विचार करून रात्र विचार करावा लागतो त्याच्यावर. मिशन म्हणजे काय, आता कालीचं ज्ञान झालं जरा, विजन मिशन जरा बघून घ्या जरा काय असतं. त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि त्यांनी मिशन आपलं कॉलेज ते वाचा जरा आणि त्या अर्थ मॅडमकडनं समजून घ्या की मिशन वाटतं. मिशन स्टेटमेंट तयार करण्यासाठी रात्रभर विचार करावा. रात्रभर विचार. मग विचार करताना काय करायचं, पहिला भाग असतो ना तो घटकाचा घटक. ही काही घटक आपल्यावर परिणाम करत असतात, त्याचा आपण अगोदर विचार करूया. पहिला घटक आहे शारीरिक. मी शरीरानं सुदृढ आहे का मी अपंग आहे का मी अंधाळा आहे, हे आपण स्वतः. आणि साध्या गोष्टी आहेत ह्या. म्हणजे पहिला गोष्ट शारीरिकचा. शारीरिक ह्याचा अर्थ असा नव्हे की अपंग माणसं काहीच करत नाहीत. या एका संस्थेचा मी लाईफ मेंबर आहे. ती संस्था तुम्हालाही माहिती आहे, हेल्पर फॉर द हँडिकॅप्ड. आता त्याचं नाव बदललेलं आहे, सुद्धा नाव आलेलं आहे. नरसिंहा हुजूर हे त्यांच्या अध्यक्ष, कदाचित आपल्याला कल्पना असेल. आणि मी त्याचा लाईफ मेंबर आहे त्या संस्थेचा. एक 16 वर्षाची मुलगी डान्स करत असताना व्यासपीठ मोडला ती पोरगी खाली पडली आणि कमरेपासून पूर्णपणे निकामी झाली. आज आहे माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठे आहे. आज अखेर त्या 16 वर्षाच्या वयापासून आज अखेर ती बाई चाकाच्या खुर्चीवर आहे. चाकाची खुर्ची नावाचं पुस्तक त्यांचं तुम्ही जरूर वाचा, खूप छान पुस्तक. तर ती बाई मग काय म्हणजे अपंग असली तरी काय करू शकते. एक
पटकन सांगतो आणि पुढे जातो. त्या बाईनं आता काय केलंय, त्या बाईचा जो प्रकल्प आहे अपंगासाठी केलेला प्रकल्प केलाय की अपंगांना काम मिळावं म्हणून तिने जो प्रकल्प हाती घेतलेला आहे तो काजू तयार करणे, काजू प्रक्रिया करण्याचा जो प्रकल्प आहे त्याची एकूण इन्व्हेस्टमेंट कॉस्ट साधारणतः 1.5 कोटी रुपयाची आहे. किती? 1.5 कोटी रुपयाची 16 वर्षे अपंग बसलेल्या पाहिजे. आणि जो सुमारे 100 अपंग काय करू असं नाही. तर सुरुवातीला आपण बघा की माझी शारीरिक स्थिती काय आहे त्या अगोदर बघा, ठरवा. म्हणजे जर तुमची शारीरिक स्थिती चांगली नसेल तर मी पोलीस होणार, इन्स्पेक्टर होणार म्हणतात काय अर्थ नाही. वजन 40 किलो आणि म्हणणार मी PSI होणार, कसं काय होणार? म्हणजे अगोदर आपण स्वतःला जज करू. त्याच्यानंतर तुमची आर्थिक स्थिती बघा की माझ्या घरची स्थिती काय आहे, पैसा पाणी व्यवस्थित आहे का? नाहीतर UPSCच्या ट्रेनिंग सेंटरला मला दिल्लीला जाणं अशक्य आहे, तिथं चांगले विद्यार्थी घडतात. चाणक्य मंडळला पुण्याला जाणं मला अशक्य आहे कारण माझी आर्थिक परिस्थिती चांगली. ते जरा सगळं बघून घ्या. पुण्यात पुढे येईल त्यावर आहे या गोष्टी पुण्यात स्पष्ट पाहिजे. आर्थिक स्थिती आपली बघून घ्या, शैक्षणिक स्थिती आपल्या घराची बघून घ्या. माझ्या घरातले लोक किती शिकलेले आहेत, त्या शिक्षणाबद्दल नेमकं काय माहिती आहे का, हे जज करून बघा. तर ते मला पुढे प्रोत्साहन देतील. ते पुन्हा जाणून घ्या स्वतःची ओळख करून घेण्यासाठी. माझा परिसर कसा आहे, ज्या परिसरामध्ये तुम्ही वाढता तो परिसर तुमच्यावर परिणाम करत असतो. माझा परिसर कसा आहे, कारण म्हणजे कोणाचा जन्म कोठे व्हावा हे कोणाच्याही हातात नाही. सुदैवानं अगर दुर्दैवानं तुम्हाला त्या ठिकाणी जन्म, एखाद्या मुलाचा जन्म जर झोपडपट्टीच्या एरियामध्ये झाला असेल त्या पोराने पाहिजे. आम्ही एका संस्थेमध्ये काकडे आम्ही ज्या ठिकाणी काम करतो तुम्हाला ऐकून माहिती आहे, एका कातकरी समाजाच्या आदिवासी समाजामध्ये आम्ही तिथं काम करतो. तिथं जर तुम्ही गेला तर जर बघितलं तर तुमचा मेंदू फिरेल, इतकं वाईट आहे. स्मशानभूमीमध्ये ठेवलेला नैवेद्य खाणारी जर माणसं असतील आणि त्याच्यावर जर आपले गुजराण करत असतील, आई वडील सुद्धा दारू जर स्मशानभूमीत मरत असतील आणि पोरं रस्त्याला भीक मागत असतील, अशा ठिकाणी आम्ही तिथे काम करतो. काय करतो कसं काय काढायचं. तर माझा परिसर कसा सुद्धा मी कराडमध्ये राहतो, वेलनपूर खूपच चांगली परिस्थिती आहे, आजूबाजूला सगळी चांगली मंडळी आहेत, परिसर खूप चांगला आहे. स्वतःला जज करा. मला स्थावर काय आहे, चांगलं घर आहे का, 2-3 खोल्याचं घर आहे का, एकच खोलीचं घर आहे, जमीन आहे का जमीन नाही हे बघा. आणि तुमच्या घरी एखादा व्यवसाय आहे का, व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती करतात. गुजर मारवाडी हे प्रत्येक पिढ्यांनुसार तोच व्यवसाय करत असतात, कारण त्यांचा अगोदर तयारच असतं. आणि तुमच्यात कोणाला जबाबदारी तुमच्याकडे आहे. मला भावाला शिकवायचं, मला बहिणीला शिकवायचं, घरामध्ये आहे असं आहे, घरामध्ये वडील असं आहे, काही जबाबदारी आहे. हे सगळं एकदा बघा. त्याचं जर चांगल्या गोष्टी असतील तर त्या चांगल्या रकान्यामध्ये मांडा. जर चांगल्या गोष्टी नसतील, कमतरता असेल तर त्या कमतरतेच्या रकान्यामध्ये मांडा. किंवा शारीरिकदृष्ट्या नाही मी अपंग आहे, मला वाचाच नाही, मला डोळेच नाही. डोळे नसणारा माणूस खूप काही करू शकतो. राजे सासुदानी नावाचा 1992ला मराठवाड्यामध्ये पहिला नंबर आलेला जो विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याचा जेव्हा सत्कार झाला त्या सत्कारामध्ये त्याला उत्तर द्यायला सांगितलं. सत्कारामध्ये तो असं म्हणाला, मेरे पास वो नहीं जो होना चाहिए था, मैं फिर भी मुस्कुराया जब मुझे रोना चाहिए था. सबने मुझे शख्स देखा तो मैं किसी को क्या बताता, मेरे तो पंख ही कट गए, वरना मैं गगन को छूता. असा तो सत्काराच्या उत्तरामध्ये म्हटला. अर्थ लक्षात घ्या. तो म्हणाला मेरे पास वो नहीं जो होना चाहिए था, जे असायला पाहिजे ते माझं नव्हतं. याचं कारण राजे सासुदाने आंधळा होता आणि SSC बोर्ड मध्ये पहिला. असं काही नाही की अपंग असला म्हणून काही असू देत. अपंग काय तुम्हाला अगदी शारीरिकदृष्ट्या तुम्ही सुदृढ नसाल काही हरकत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी काही हरकत नाही.
सगळ्यांना तुम्ही शाळामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे कुठं जन्माला आला माणूस तो काय झाला हे माहिती. आर्थिक परिस्थिती तुमची बेकार असली तरी हरकत नाही. घरातले सगळे वडील अशिक्षित असले, आई वडील अशिक्षित असले तरीही काय हरकत नाही. अशिक्षित आई वडिलांच्या पोटी खूप मोठी माणसं जन्माला आलेली आहेत, हेही आपण पाहिलेलं आहे. तुमची परिस्थिती ग्रामीण असेल त्यालाही माझा काही विरोध नाही, असू देत का असले तरी. अगदी आदिवासी असेल तरी काय असू दे, पण तुम्हाला संघर्ष करता येतो. मी ग्रामीण भागातूनच आलेलो आहे, आपलं मिळते. म्हणजे आजही माझ्या गावाला परमनंट एसटी नाही. मी 21व्या शतकात बोलतो. 21व्या शतकात आजही माझ्या गावाला परमनंट एसटी नाही. तर मग त्या काळात काय असेल जरा कल्पना करून बघूया. हा, म्हणजे 8 दिवस झालं पंडित नेहरू वारलेला आमच्या गावाला माहित असेल. आणि किती दिवस असेल भाऊ, मी काल्पनिक बोलत नाही, सत्य परिस्थिती सांग. आज मला माहितच नव्हतं पंडित नेहरू वारले. कित्येक दिवस म्हणजे त्याच्यानंतर इंदिरा गांधी वारले, इंदिरानंतर कित्येक पंतप्रधान आले. तर पाटण तालुक्यातला असा काही खोऱ्यामध्ये असे काही माणसं होते, त्यांना विचारलं का नाही आपल्या देशाचे पंतप्रधान कोण, तर त्यांना एकच नाव माहिती होतं, इंदिरा गांधी. त्याच्यानंतर 4-5 पंतप्रधान येऊन गेले तरी हे इंदिरा गांधीच म्हणत होते. नवीन आहे पण माहितीच पडलं नाही, वर्तमानपत्र नाही, काही नाही. अशा प्रकारे सुद्धा तुमचा परिसर असला तरी म्हणतो की घर साधा असलं, तुम्हाला जमीन नसली तरी काही हरकत नाही, तरी तुम्ही काही करू शकता. आणि तुमच्यावर जबाबदारी कोणाची नसेल तर तुम्ही तुमच्या ठिकाणी असणाऱ्या या घटकाचे बलस्थान पहा आणि त्याच्यानंतर तुमच्या कमतरता पहा आणि ह्या दोन्हीचा विचार करून मग मला नेमकं काय होता येईल याचा जरा विचार. हे विचार करताना असेल की मग ह्यातनं मला ध्येय ठरवता येईल, मला सरकारी अधिकारी होता येईल का, युपीएससी मला करता येईल का, हे करत असताना तुम्हाला पुन्हा स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की माझी इंटेलेक्च्युअल कपॅसिटी किती आहे, माझी सिटिंग कपॅसिटी किती आहे, मी विचार करू शकतो, अभ्यास किती तास करू शकतो. तुम्ही किती तास अभ्यास करता रे, नका विचारा. कशाला विचारता, असं आत्म मतलब तुम्ही बोलता एवढं ठीक आहे, आम्हाला काय विचार. मग दुसरा विचारतो म्हणजे तुम्ही मला पटकन उत्तर देऊ शकाल. तुम्ही परीक्षेच्या काळात किती अभ्यास करता, 1 तास नाही हो, 2 तास, 2 तास बस काय सांगताय, 4 तास 5 तास बरोबर आहे ना. अहो कधी कधी रात्री झोप सुद्धा येत नाही, रात्रभर आम्ही जागतो. आता याचा पुन्हा विचार करूया आपण. तुम्ही 4-5 तास जर अभ्यास करत असाल तर तुम्ही 4-5 तास अभ्यास करू शकता, ही क्षमता तुम्ही सिद्ध केलेली आहे का नाही, का नाही केली, किती नाही केली की आय कॅन स्टडी फॉर 5 hours, ही तुम्ही सिद्ध केलेली आहे. पुन्हा माझा प्रश्न आहे, जर तुमच्याकडे 5 तास अभ्यास करण्याची क्षमता असेल तर तुम्ही 365 दिवस 5 तास अभ्यास केला तर काय होईल. तुम्ही सुद्धा आंबेडकर व्हा, तुम्ही सुद्धा आईन्स्टाईन व्हा. एका चांगल्या माणसाचं वाक्य आहे की दररोज 1 तास अभ्यास केला तर जगातील तुम्ही उत्तम व्यक्ती होऊ शकता. किती तास तुम्ही 1 तास. ती माणसाने काय पटो बोलत नाही, अनुभव असतो त्याचा. 1 तास सांगतो आणि आम्ही ते 5 तास अभ्यास करतो म्हटलं तर अरे करा ना 5 तास अभ्यास, 365 दिवस 5 तास अभ्यास करा. यू विल बी आंबेडकर आणि यू विल बी आईन्स्टाईन. हे तुमच्या समाधानासाठी बोलत नाही, हे शाश्वत आहे, हे खरं आहे. तेव्हा युपीएससी एमपीएससी तुम्हाला करायचं असेल आतापासून तयारी करायची, दिस कॅन बी डन, करता येऊ शकतं. तुम्हाला असं वाटलं की नाही शिक्षक प्राध्यापक आम्हाला व्हायचं आहे, यांना जर तुम्ही सगळ्यांना विचारलं तर तुम्ही म्हणाल त्या नावाला काय लागू नका, ते सगळी मंडळी सांगतील. ती पुढे बसलेली मंडळ, ती बसलेली मंडळी आहे, ती म्हणतील ना काय आपला काय डोक्यात विचार. तर त्याची कारण ही बदललेली परिस्थिती हे त्याचं कारण आहे. आणि मग ती त्या व्यवसायाची विकनेस असतो. प्रत्येक व्यवसायाचे स्ट्रेंथ आणि विकनेस प्रत्येक व्यवसायाला असतो. अलीकडं शिक्षक प्राध्यापकाचा हा विकनेस निर्माण झाला, तो विकनेस पडली की नाही शिक्षक प्राध्यापक तुम्हाला नाही होता येणार. कारण काय, जागाच नाही, सरकार जागा भरायला परवानगी दिला आणि दुसरं काय पैसे कुठला आणायचे पैसे नाही होत.
तर तो विकनेस आहे, काय व्यवसाय काय विकनेस आहे. तर शिक्षक प्राध्यापक मी होऊ का, स्वतःला प्रश्न विचारा. हे सगळे स्ट्रेंथ अँड विकनेस व्यवसायाचे बघा आणि मग ठरवा. तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहात, तुम्ही आर्ट्सचे विद्यार्थी चांगले लेखक होऊ शकता. कारण चांगलं वाचूनच मग लेखक होता येतं. त्याकडे सरांच्याकडे बघा, चांगलं वाचल्यानंतरच चांगला लेखक होऊ शकतो. पण मला तुम्ही विचारलं की मी लेखक होऊ का, तर मी पटकन म्हणेन लेखकाच्या नादाला लागू नका. त्याचं कारण तिथं कोणाची कसे स्पर्धा आली, ते तुझा पैशाचा खेळ आले. माझ्यासारख्या माणसाला पेन्शन आहे त्यामुळे मला परवडतं, मला ते परवडत. पैसे दिले म्हणजे एखादं पुस्तक बाहेर पडू शकतो, पैसे द्यावे. पण प्रतिदिवस लेखक व्हायला काहीही हरकत नाही. अभिजात जो माणूस असतो ना, त्याला मात्र खूपच चिंतनाची आवश्यकता असते, खूप वाचनाची आवश्यकता असते. पु ल देशपांडेंचा परिचय करून देताना त्या परिचय करून देण्याने सांगितलं की देशपांडे साहेबांनी इतकी पुस्तकं लिहिली. आणि देशपांडे साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा ते म्हणाले, इतकी पुस्तकं लिहिली हे सांगितलं खरं चांगली गोष्ट आहे, परंतु एक पुस्तक लिहिण्यासाठी मी 100 पुस्तकं वाचली होती हे त्यांनी सांगितलं नाही. हे वाचावं, हो, त्याच्यामध्ये लेखक घडू शकते. तर मग मी लेखक होऊ शकतो का, बघा चांगली गोष्ट आहे. भाषांतरकार तुम्ही होऊ शकता, ट्रान्सलेटर, ज्याला मराठी, इंग्रजी, हिंदी चांगलं ज्ञान आहे का ना. भाषांतराला एवढा स्कोप आहे, करायला माहिती आहे एवढा स्कोप आहे. भाषांतराला एका शब्दाचा रेट आहे. तर किती सांगायला, एका शब्दाला किती रेट आहे. मराठी इंग्रजी ₹1.5. मराठीतनं इंग्रजीत करण्यासाठी एका शब्दाला ₹1.5 रेट आहे. म्हणजे एका पानाला किती शब्द येतात, 300 शब्द. 300 गुणिले 1.5 किती रुपये झाले एका पानाचे, 450. बरोबर आहे ना, 450 गुणिले जेवढी पानं तेवढी ट्रान्सलेटरला द्यावी लागते. ती रक्कम काही लाखांचं. एक पुस्तक ट्रान्सलेट करण्यासाठी ₹1,00,000 द्यावे लागतात. तुम्ही ट्रान्सलेटर होऊ शकता, पण त्यासाठी 3 भाषेचं ज्ञान आणि नुसतं ज्ञान वाटत नाही. ती शब्दाला शब्द जुळवून उपयोग नसतो. म्हणजे ज्ञान म्हणजे मनुष्य, पर्सन म्हणजे काय, पुन्हा माहिती पाहिजे ना, हे सगळं पाहिजे. तर तुम्ही ट्रान्सलेटर सुद्धा चांगले होऊ शकता. तुम्ही स्वतःला जज करा की मी ट्रान्सलेटर होऊ शकतो. इथं बीएससीचे विद्यार्थी तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता. खरं खूप चांगले करतात. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही संशोधन करू शकता. जे बेंगलोरला इन्स्टिट्यूट आहे, IIS इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, तिथं जर तुम्ही प्रवेश मिळू शकत असाल, एनसीएल नावाची संस्था पुण्यामध्ये आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, त्या ठिकाणी जर तुम्ही सेट परीक्षेत उत्तीर्ण झाला बीएससीचे विद्यार्थी, त्या ठिकाणी तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता. तुम्हाला ते आवड आहे का ते पहा. तुम्ही आणखी कोणा नुसते शास्त्रातच विद्यार्थी शास्त्रज्ञ होऊ शकतात असं नाही. आर्ट्सचे विद्यार्थी सुद्धा शास्त्रज्ञ होऊ शकतात. म्हणजे इतिहासशास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ हे सुद्धा शास्त्रज्ञ असतात. ते दानाग्रे नावाचे कुलगुरू होते, आपल्याला माहिती असेल, ते समाजशास्त्र. भाषाप्रभू असणारे किंवा तत्वज्ञानाचे शिवाजीराव भोसले हे कुलगुरू होते, तत्वज्ञानाचे आर्ट्स फॅकल्टीची माणसं आहेत. तेव्हा असं काही नाही की आम्हाला कुठल्या फॅकल्टीमध्ये गेल्यानंतर काही होत आहे. आणि सगळ्याच विद्यार्थिनींना पत्रकार होता येतं, सगळ्याच विद्यार्थिनींना MBA होता येतं. सगळ्यांसाठी ते खुलं आहे, खुलं क्षेत्र. आणि सगळ्याच विद्यार्थिनींना UPSC MPSC करता येतं. फक्त स्वतःला मात्र जज केलं तरच ते शक्य. पण हे होत असताना पुन्हा माझा एक मला सल्ला आहे, हे होत असताना तुम्ही समथिंग डिफरंट, काही वेगळं करू शकता का हे पुन्हा. की परीक्षा पास होत गेलो, मग आणखी पोस्ट मिळाली, आणखी पोस्ट झाल्यानंतर पुन्हा रिटायर झालो. अशा रिटायर झालेल्या माणसाला टिंब सुद्धा विचारत नाहीत. जागा नाही नोकरी लागून रिटायर झालं. रिटायर झाल्यानंतर टिंब सुद्धा विचारत नाही. बरोबर मी पाहिलेले असे नाश्ता मारणार, हो थांबा घेऊ सर, हो थांबा घेऊ सर. एका काळी अख्खा कॉलेज मागा लागत होतं कुलगुरूच्या. माझे काही कुलगुरू मित्र माझे आहेत, त्यांच्याबद्दल बोलून नाही चांगले.
पण तसं नाही. मग तुम्ही काय तिथं काय ते तुमचा ठसा म्हटलं पाहिजे का नाही. वेगळेपणानं तुझं जर काही डॉक्टर फाउंडेशनचा दाखला मी कधीतरी मी स्टाफ मध्ये देईल. फाउंडेशनने संगमनेरच्या कॉलेजमध्ये काय केलं तर वेगळेपणानं दाखवा. वेगळेपण तर प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही तुमच्या वेगळेपणाने काम करणार असाल तर तुमची ओळख निर्माण होती. तर तुमची अन्यथा नाही. प्लेन तुम्ही गेला तुम्ही मग कितीही मोठे असाल, तुम्ही कलेक्टर असा काय, कलेक्टर सुद्धा एका दुसऱ्या वेगळेपणाने काम करतो. बरोबर आहे ना. काय नामोल्लेख करणं बरोबर नाही. तुम्हाला माहिती आहेत, नावं माहिती आहे की एखाद्या कलेक्टरचं नाव असतं. बरेच सर बोलतात सरांना माहिती आहे ते. पण अमुकच एक तो वेगळेपणाने काम करतो म्हणून त्याचं नाव आहे. एखादा प्रांत एखादा तहसीलदार असा वेगळेपणाने काम करतो. कदाचित ते नाही राजकारण्याने आवडणार पण तो त्या ठिकाणी काम. प्रवाहात वाद जाणारे सगळेच असतात, त्यांचं कधी नाव घेत नाही. प्रवाहाच्या विरोधात जाणारे माणसं जे असतात त्यांचं नाव असतं. प्रवाहाच्या विरोधात जाणाऱ्या सावित्रीबाई फुले बरोबर आहे तुम्ही. प्रवाहाच्या त्या काळात जाऊ एवढा मोठा प्रवाह, त्या प्रवाहाच्या विरोधात जाताना त्या बाईने शेण गोळे खाल्ले सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणून ज्या पुणेकरांनी त्यांना शेण गोळे मारले त्याच पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे. की जी बाई अशिक्षित होती, जी बाई अशिक्षित होती पण तिला महात्मा फुले नावाचा नाव मिळाला. तुम्हाला पुरुषांचा राग येतो का नाही. नाही येतो. सांगावं मात्र बोलू नका. मुद्दाम पटकन असा प्रश्न विचारला कारण बऱ्यापैकी पुरुषांनी स्त्रियांचं करिअर असं माझं निरीक्षण. त्या स्त्रीला म्हणत तू फक्त घर बघ आणि लढायला जाणार आहे. तू फक्त घर सांभाळ, काय करू नको. मी बघतो सगळं. काय बघतो काय करते. गाव फिरून येणार आणि जेवायला मागणार. दुसरी काय करणार. म्हणून मला विचारलं पुरुषांचा राग येतो का नाही तुम्हाला. आता नका सांगू मला, नंतर सांगा मला काय. घराघरामध्ये हे चित्र आहे. घराघरामध्ये पण सावित्रीबाई महात्मा फुले सारखा माणूस मिळाला आणि एका स्त्रीचं ते एका स्त्रीचं ते असे काही गोष्टी. तर मुलीनं तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मेंदूला असा झटका द्या की मी स्वतंत्र व्यक्तिमत्व. आणि एकदा तुमचं ठरलं की नाही, एकदा ठरलं हो हो मला हे व्हायचंच आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला ठरवायचं मला हे व्हायचंच. आणि एकदा ठरलं नुसतं ठरवून उपयोग नाही बरं का. उचलली झीर लागले टाळ्याला असं त्याचा उपयोग नाही. हा सर माझं ठरलं. काय ठरलं. मी पंतप्रधान होणार आहे. अरे वा चांगली गोष्ट आहे. पण ज्याला सगळे 4 शब्द बोलतात नाही तर पंतप्रधान होणार. म्हणायला काय हरकत आहे. नाही असं तरी ह्याचा अर्थ तुम्ही मोठं ध्येय बाळगू नये असं तर मी म्हणत नाही. बिग फिगर घटलोय मिस क्राईम असं म्हटलेलं आहे. अपयश ठेवू देत परंतु कमी पितूचं ध्येय ठेवलं ऐकूनच असं म्हटलंय. ते जरूर तुम्ही मोठं ध्येय पण मोठं ध्येय ठेवल्यानंतर पुन्हा काय करा तर त्या ध्येय प्राप्तीचे मार्ग शोधा. ध्येय प्राप्तीचे मार्ग शोधा. म्हणजे कुंभारचा रंग पाटण तालुक्याच्या एका दऱ्या फरक झाला पण मला ते जरी खरंच मला सोडावं लागलं ना का नाही. तिथं जर राहिलं असतं तर बस शिकला 7 किलोमीटर गाडीमुळे ती बनव चुली करून विक. एकेकाळी ते सुद्धा केक नाही असं नाही. पण तिथनं बाहेर पडल्याशिवाय नाही. कसं काय. तुम्हाला जर तुमची आयडेंटिटी करायची असेल तर तुम्हाला ध्येय प्राप्तीचे मार्ग शोधायचे. मला कुठं बरं हे चांगलं मिळेल. मला कोणाला भेटावं लागेल. तिथून ते एक गाव सोडावं लागेल. कराडामध्ये येऊ का. कराडामध्ये या. अरे कराडामध्ये नाही चांगलं पुण्याला चांगलं आहे. पुण्यापर्यंत तुम्हाला जावं लागेल. अरे इथं सुद्धा चांगलं मिळत नाही. एमपीएससीचा खरा चांगला वर्ग मुंबईला आहे. शासनाचा वर्ग आहे. अरे मला तिथं जावं लागेल. करावं लागेल शोधावं लागेल. पंडित भीमसेन जोशींना त्यांच्या गुरुला भेटायचं होतं की खूप त्यांना चांगले असं गायनाची कला आत्मसात करायची होती. पण ते गुरु होते कलकत्त्याला आणि पंडित भीमसेन जोशी आंध्र प्रदेशामधून कलकत्त्याला चालत गेले. चालत गेले. त्याचा गुरु मी चंदीगडला रिफ्रेशर कोर्सला होतो. रिफ्रेशर कोर्स या मंडळींना माहिती आहे.
मी चंदीगडला लिटरेचर कोर्स लावला आणि कोणीतरी मला बाहेर असा निरोप आला की तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं. मी व्यक्तिगत स्तुती म्हणून सांगत नाही, एक तुम्हाला कळावं म्हणून सांग. मला निरोप आला की somebody is waiting for you. तर म्हटलं ठीक आहे. मग बाहेर गेलं तर ती व्यक्ती अनोळखी मुलगी होती. तर तुम्ही म्हणाला सरांना मुलगी भेटायला आली होती म्हटल्यानंतर मग वेगळं असेल आता काही तर ती मुलगी होती. तर तिने परिचय करून दिला की आय एम फ्रॉम AP आंध्रा. आंध्र झालेली आहे. तर मी म्हटलं ओके कॉन्ग्रॅच्युलेशन बाबा. तर ते म्हटलं बाबा असं मी आर्टिकल वाचलेलं आहे की इन सर्व्हिस टीचर एज्युकेशन मध्ये तुम्ही जे वेगवेगळे मॉडेल्स घेतलेले आहेत ते पेपर वाचण्यात आलं आणि मग मी तुमचं चौकशी केली. तुमच्या कॉलेजमध्ये चौकशी केली आणि लक्षात आलं की यू आर इन चंदीगड. आणि म्हणून ते जाणून घेण्यासाठी मी आंध्र प्रदेशमधनं चंदीगडला आले. सांगताय जर काही वेळ देणार असाल तर मला तुमच्याकडे ते समजून घ्यायचं. मुद्दा कोणता आहे? मुलगी कुठून आली? आंध्र प्रदेशामधनं चंदीगडला येते. त्याचा अर्थ तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करायचं असेल तर नुसतं घरात कारणामध्ये बसून चालेल रे तर बसा तसंच. कोण तुम्हाला विचारणार? आणि जिथं असेल पण आणि मुलगी असून असले म्हणून काय झालं? मुलगी असली म्हणून काय? आणि ते लक्ष्मी यादव नावाचे एक विद्यार्थी आहेत साताऱ्याचे विद्यार्थी. तेव्हा सर्टिफिकेट कोर्स करायचा होता कुठं तर तो आसामला जायचा. आणि मग ती तिच्या गावातून आसामला गेली. 6 महिने तिथं राहिली. तर तिने मला अनुभव सांगितला आसाममध्ये माझं घर कुठं होतं ते झाडावर घर होतं. बरोबर आहे ना? मला माहिती आहे खाली पाणी वगैरे दलदल वगैरे असते घर झाडावर असतात. आणि झाडावरच्या घरामध्ये 6 महिने राहिले. गेली काय आसाम? करिअर जर करायचं असेल तुम्हाला एक जमत असेल गाव छोडून कदाचित मी देश मी छोडू असेल देश ही सोड मी जा पुढे तुम्हाला असेल तर त्या ठिकाणी जा. आणि त्यातलं सर्वोत्तम कोण तिथपर्यंत गेल्याशिवाय तुम्हाला मिळणार. खूप वरच्या माणसाला भेटल्याशिवाय ते पाजरत नाही खाली. तुम्ही जर तुमच्यापेक्षा तुझ्या माणसाला भेटला तर काय पाण्यासोबत एकही खाल्लं आम्ही वरून खाली. तर असं तुम्हाला मला बघायला पाहिजे की तिथपर्यंत आणि तिथं जाऊन धडे घेतले पाहिजे. तिथं जाऊन धडे घेतले. बडोद्याला मी असताना माझ्या शेजारच्या रूम मध्ये जो विद्यार्थी राहत होता रात्री 1-1:30च्या सुमारास मला ते गिटारवरचे मला आवाज ऐकू येऊ लागले. तर मला त्याला थोडासा संगीताचा नाद आहे. संगीता इन्स्ट्रुमेंट बरं का वाद्य. ऐकलं आणि मी जरा बाहेर आलो खूप मधुर स्वर मला ऐकायला मिळाले. आणि मी जरा दारावर टकटक केलं त्या माणसाची तंद्री भग पडे त्याला बरोबर. तर सर तर म्हटलं घ्या म्हणलं. तर म्हटलं आय लाईक म्युझिक मॅसेट हे म्हणलं बाय ना. आणि तो माणूस वाजवायला लागला. रात्रभर मी ऐकत होतो. तो माणूस बडोद्याला संगीत शिकायला आला होता बांगलादेश. कुठून आला होता? बांगलादेश. काय म्हणते डोक्यात फरक पडतोय का नाही? तुम्ही आता लगेच उठून गाव सोडावा असं मी म्हणत नाही. मला चालणार मला अजून कुठेतरी गेलं पाहिजे त्याच्याशिवाय माझ्या मेंदूमध्ये फरक पडणार नाही. त्याच्याशिवाय माझं व्यक्तिमत्व घडणार नाही हे आपण ध्यानात घ्या. आणि एकदा मग तुम्हाला सगळं हे तुम्ही करायला लागला की दररोज संध्याकाळी आपल्या ध्येयाचं स्मरण. दररोज संध्याकाळी झोपताना तुम्ही फक्त एक प्रश्न विचारा. आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा आज माझ्या ध्येयासाठी काही नवीन काही केलं का? नवीन पुस्तक वाचलं का? नवीन तुम्हाला काहीतरी भेटलो का? स्वतःला प्रश्न विचारा. जर तुम्ही काही केलं नसेल ना तर तो दिवस तुमचा भयात. नेपोलियनने हे सांगितलेलं आहे ज्या दिवशी तुमची थोडी सुद्धा प्रगती झाली नाही तो दिवस तुमचा वाया गेला आणि तेवढं तुमचं आयुष्य कमी झालं. ज्या दिवशी तुमची प्रगती झाली तेवढंच तुमचं आयुष्य असतं.
तुम्ही उगाच म्हणायचं काय कारण नाही 75 वर्ष लागला 80 वर्ष लागला 90 वर्ष काय 90 वर्ष लागला त्याची प्रगतीचे दिवस किती 2 वर्ष हा 2 वर्ष लागला हा बाकी 70 वर्ष किती असेच कसं नाही दररोज ध्येयाचं स्मरण करायचं आणि मग ठरवायचं की माझ्या ध्येयाच्या प्रती कुठपर्यंत वाटचाल केलेली आणि मग लक्षात येतं की अजूनही मला टप्पा गाठायचा अजूनही मला टप्पा गाठायचे हे ध्यानात घ्या आणि म्हणून मी बराच बोलते आपला मी बरंच काय बोलतो तुम्ही ऐकताय चांगली गोष्ट आहे पण मला असं मी जसं सांगितलं की पर्पज ऑफ लिव्हिंग तुम्हाला जर तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर तुम्हाला त्या वाटेने जावं लागेल स्वतःला ठरवावं लागेल ध्येय ठरवावं लागेल ध्येय प्राप्तीचे मार्ग शोधावे लागतील आणि ध्येय प्राप्तीचे एकदा मार्ग शोधले की आयुष्याचं वेळापत्रक तयार करावं लागतं मी कशाचं आयुष्य म्हटलं मी आयुष्याचं वेळापत्रक तयार करावं लागतं साताऱ्याला एकदा इंग्लिश लँग्वेज टीचिंगचं सेमिनार भरलेलं होतं आणि त्यावेळेला माझं एक व्याख्यान होतं रे शिक्षण संस्थेमध्ये व्याख्यान होतं आणि मी व्याख्यान दिलं आणि त्यावेळेला शिवाजी युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर आहे ते आणि तेच माझ्या व्याख्यानाला होते आणि मी माझं व्याख्यान झाल्यानंतर तिथं जाऊन बसलो खुर्चीवर दुसऱ्यांचं व्याख्यान सुरू होतं आणि ते सुरू होण्यापूर्वी त्यांनी मला पुन्हा मी आत्मस्तुती करतो असं समजू नका त्यांनी मला विचारलं सर तुम्ही आता जे व्याख्यान दिलं त्या व्याख्यानासाठी तुम्ही किती पुस्तकं वाचली तर मी म्हटलं बाबा वाचली 4-5 पुस्तकं तर त्याने 4-5 पुस्तकं नावं सांगाल का तर मी सांगितली तर त्याने पुन्हा मला विचारलं आणखी काय पुस्तकं वाचली का म्हटलं खूप वाचली म्हटलं डोक्याचं डोकं करून घेतलं म्हणजे एका व्याख्यानासाठी मला काय सांगायचं नाही ना कृपा करून मला 13 पुस्तकांची नावं सांगाल का तर फार चालता खनपटीला वाचला तर त्याला आणखी मी 4-5 पुस्तकांची नावं सांगितली त्याने पुन्हा ते लिहून घेतली मला थोडासा राग झाला त्या माणसाचा आणि मी त्याला विचारलं की तुम्ही कशासाठी पुस्तकाचे नाव लिहून घेतले नाही म्हणले मला हे पुस्तकं वाचायचे जरा कपाळावर हात मारून घेतला काय हो म्हटलं गेले 6 महिने हे पुस्तक म्हटलं मी वाचतोय म्हटलं तुम्ही पुस्तकं वाचणार म्हणते सर सॉरी म्हणलं की लहान तुम्ही मोठा घास देतोय मला क्षमा करा तर तुम्हाला 6 महिने गेले असते पण ही पुस्तकं मी एका महिन्यात वाचलं काय सांगताय हा मी म्हटलं एवढे दिवस घालवले म्हटलं तुम्ही एका महिन्यात वाचणार हो हो म्हटलं एका महिन्यात वाचलं कसं काय म्हटलं शक्य आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं सर वाक्य अंडरलाईन करून घ्या मी माझ्या आयुष्याचं वेळापत्रकच केलेलं आहे माणसं आयुष्याचं वेळापत्रक आणि मला चांगलं माहिती आहे की माणसाचा उत्कर्षाचा काळ 40 वर्षापर्यंत असतो नंतर तो डिग्रीच होत जातो तर 40 वर्षापर्यंत मला सगळं मिळवायचं आहे ना तर एका पुस्तकाला किती वेळ द्यायचं हे माझं ठरलंय मी नाही काय सगळं करू शकत काय म्हणून नियोजन करतात म्हणून बरोबर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याचं नियोजन करा नियोजन 3 टप्प्यामध्ये असतात एक आयुष्याचं नियोजन करा वार्षिक नियोजन करा वार्षिक नियोजनानंतर मासिक नियोजन करा आणि मासिक नियोजनानंतर दैनंदिन नियोजन दिवसात मला तेवढं मोठं ध्येय जर गाठायचं असेल जर मला उच्च पदस्थ व्हायचं असेल तर आज मला काय करायला पाहिजे इथपर्यंत तुमचं नियोजन असेल तर आपण मोठे होऊ शकता हा मी अब्राहम मास्लो याचा दाखला घेऊन मी म्हणणार आहे त्याचा उल्लेख मगाशी थोडासा मी केला की अब्राहम मास्लो सांगितलं की त्यांना सांगितलं की देअर आर 5 स्टेजेस ऑफ लाईफ 5 टप्पे असतात असं त्यांना सांगितलेलं आहे तर 5 टप्पे कोणते तर एक फूड माणसाला सगळ्याला अन्न लागतं मास्लोने सांगितलं तो अमेरिकन माणूस शकतो माणसाला सगळ्याला अन्न लागतं दुसरं सेक्युरिटी त्याला सुरक्षितता लागते घर लागतं ना त्याला सुरक्षितता लागते आणि तिसरं बिलॉंगिंगनेस ते मुलं लागतात त्याचा तो प्रयत्न होतो तर हे पहिल्या 3 स्टेजेस पहिल्या 3 स्टेजेस त्या पशु पातळीवर असणाऱ्या स्टेजेस सगळ्यांनाच वाटतं मला घराच मला कोण आणलं ना आणि माझ्या बळ असावे ते सगळीच माणसं अशी जगतात या 3 पातळ्यावर जगतात पण मास्लो असं म्हणतो की सेल्फ इस्टीम अँड सेल्फ ऍक्च्युलायझेशन याच्या 2 पुढच्या स्टेजेस आहेत आत्मसन्मान आणि आत्मबोध
ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टींसाठी मला म्हटल्याप्रमाणे नेओ कॉर्टेक्स नावाचा बिंदू माणसालाच फक्त गेला, सापाला दिला नाही. साप मी मागास म्हटलं प्रत्येक पातळीवर विचार करतो, परंतु तो जो दिलेला आहे तो हा सेल्फ एस्टिमेट सेल्फ ऍक्च्युलायझेशनसाठी दिला, तो तुम्हाला दिलेला आहे. त्यासाठी तुम्ही तो वापरला तर ह्या सगळ्या गोष्टी घडतील. दिलेला आहे सगळ्यांना दिलेला आहे, सगळ्यांना सारखाच म्हणजे दिलेला असतो. तो दिलेला आहे त्याचा जर वापर तुम्ही जर केला तर तुम्हाला तुमचा व्यक्तिगत विकास बळकट येईल, हे मी ठामपणे सांगतो. आणि म्हणून कार्वर नावाचा शास्त्रज्ञ तो असं म्हणतो, जे.डब्ल्यू. कार्वर आपल्याला माहिती आहे, हे मोठा कार्वर पुस्तक वाचा. ते असं म्हटलेलं आहे, तुम्हाला मी तेच वाटलं मी तुम्हाला सांगतो, स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर. आता जिथून आहात तिथून सुरुवात करा. एक आता बसलाय का नाही, ते मी सांगतो तुम्हाला. स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर, जिथं आहात तिथून सुरुवात करा. विथ समथिंग दॅट यू हॅव, तुमच्याजवळ जे आहे त्याने सुरुवात करा. तरी असेल दारिद्र्य असेल, पैसा नसेल, छोटं घर असेल, विथ समथिंग दॅट यू हॅव. पण दुसरं वाक्य तो म्हणतो, मेक समथिंग ऑफ इट. अरे काहीतरी तयार करा त्याचा, असू दे. मेक समथिंग ऑफ इट, नेव्हर बी सॅटिस्फाईड. कधीही समाधानी राहू नका. आता हे मग जरा वाक्य विचित्र वाटेल तुम्हाला. त्या संतांनी सांगितलेलं आहे, चित्ती असू द्यावे समाधान विषयचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तो संतांनी एका वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितलं, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये जात नाही. पण यांनी ते सांगितलं कारण त्यांनी असं सांगितलं, सॉक्रेटिस असं नव्हतं, इट इज बेटर टू बी मॅन सॅटिस्फाईड दॅन टू बी डिससॅटिस्फाईड. समाधानी माणसापेक्षा असमाधानी डुक्कर सुद्धा चांगला असतो. कारण असमाधानी राहतो माणूस कधी, आय वॉन्ट टू डू समथिंग, अजून मला काहीतरी करायचं, अजून अजून नाही, परिपूर्ण नाही, मला अजून काय करायचं. आणि म्हणून सर्व असं म्हणतो की start from where you are, with what you have, make something of it, never be satisfied. यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.